नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण पुणे जिल्ह्यातील वडकी या गावामध्ये आलो आहोत आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी काही जाहीर करणार आहेत. तर आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे, त्याचबरोबर उपाध्यक्ष आनंदराव मोहिते आहेत आणि त्याचबरोबर ती कार्याध्यक्ष महाराष्ट्र केसरी पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड आहेत. आबा नमस्ते. आबा, काय सांगाल, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय जाहीर करणार आहात? 24 मेच्या दरम्यान आपण एक बैठक होऊन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र हे अशा मर्यादित स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कारण होतं, नाशिकमध्ये जो झालेला वाद होता त्या वादाचं पुनर्वसन परत एकत्र खेळल्यामुळं एकमेकांबरोबर भांडण्यात होऊ नये म्हणून थोडे दिवस मर्यादित मैदानं घेऊन उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना थोडंसं वेगळं ठेवलं होतं याच्यातनं. परंतु आम्हाला काही लोकप्रतिनिधी असतील किंवा काही ज्येष्ठ बैलगाडा मालक असतील किंवा अनेक ज्येष्ठ मंडळी असतील, यांच्या सर्वांच्या विनंतीने आम्ही तो आज निर्णय जो पश्चिम विभाग आणि उत्तर विभाग असं केला होता वेगवेगळं खेळायचा, तो आम्ही संघटना म्हणूनच डिक्लेअर केला होता आणि संघटनेचा अध्यक्ष म्हणून आम्ही डिक्लेअर केला होता तर तो आज रोजी आम्ही तहकूब करत आहोत आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र हे दोन विभाग आता इथून पुढे एकत्र खेळू शकतात. त्या निमित्ताने आपण काही व्यवहार थांबवले होते, करार थांबवले होते. हे व्यवहार आणि करार यालासुद्धा आता कुठलाही अटकाव राहणार नाही किंवा बंधन राहणार नाही. त्याच्यामुळं ते दोन्ही गोष्टी खुल्या केलेल्या आहेत, मैदान खेळण्यास पण आणि व्यवहार करण्यास पण. तर आता हे मैदानांचं तुम्ही क्षेत्रबंदी हटवलेली आहे. हो. तर मैदान घेत असताना हे मैदानं जी इथून पुढची होणार आहेत ते सगळे मैदान कशा पद्धतीचे व्हावीत हे आयोजक ठरवतील क्षेत्रासंदर्भामध्ये. आता संघटना म्हणून आम्ही एक निर्णय घेतला होता आणि संघटना म्हणून आम्ही तो निर्णय माघारी पण घेतलेला आहे. त्या निर्णयाप्रमाणे कोणीही कुठेही खेळू शकतो आणि खरेदीलाही कुणाच्याही परवानगी म्हणजे काही मजा होणार नाही किंवा त्याच्याबद्दल काही विचार न होणार नाही. कुणी कुठं खरेदी करू शकतो आणि कुणी कुठं तो खरेदी केलेला बैल पळू शकतो. परंतु आता विषय येतो असा की आयोजक जे असतील, आयोजकांना ते त्यांचं स्वातंत्र्य आहेच. त्यांनी मैदानं कशी भरवायची, महाराष्ट्र केसरी ओपन भरवायची किंवा जिल्हा मर्यादित भरवायची, गाव मर्यादित भरवायची, तालुका मर्यादित भरवायची, तो त्यांचा निर्णय असणार आहे. आणि गाडी नोंद करून घ्यायचा तो त्यांचा निर्णय असणार आहे. आणि कारण आयोजन करत असणारा त्यांनाच त्या गोष्टी सर्व मार्गी लावायच्या असतात. त्याच्यामुळं त्यांची ती जबाबदारी असते आणि ती जर सक्षम असतील तर त्या पद्धतीने ती नोंद करून घेतील. ज्यावेळेस तुम्ही क्षेत्र मर्यादित नियम लागू केला होता त्यानंतर कशा पद्धतीने संघटनेला कोणत्या म्हणजे स्तरातून तुम्हाला प्रतिक्रिया आल्या होत्या आणि लोकप्रतिनिधींचं तुम्ही आत्ता सांगितलं की बाईटमध्ये त्यांची विनंती आली होती, तर काय कशा पद्धतीने झालं ते सांगा सविस्तर. आता काय झालं की सुरुवातीच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा फार विरोध होता. सर्व म्हणत होते की बाबा आपण कायमचंच वेगळं खेळू. परंतु असं हे कुणाला कुठंही खेळण्यापासून मज्जाव करण्यात संघटनेला म्हणजे ते योग्य वाटलं नाही. तो निर्णय योग्य वाटत नाही आहे आणि फक्त तो जो निर्णय घेतला गेला होता तो फक्त वादिवाद किंवा भांडणं मारामारी व्हावं नाही म्हणून घेतला गेला होता. आणि त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर त्याच विषयावरनं एक भांडण झालं माळशिरसच्या मैदानामध्ये. त्याचं पुनर्वसन काय पुढं झालं ते सर्वांना माहिती आहे. तर अशा स्वरूपात अजून अनेक भांडणं होऊ नये. त्या काळी निर्णय घेतला तो नवीन विषय होता, त्या टायमिंगला जास्त झालं असतं. परंतु 1-2 महिन्यानंतर आता तो निर्णय आपण मागं घेतो आहे आणि सर्वांना सर्वीकडे पळायची परवानगी देतो आहे. आता उत्तर महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातनं आता तुम्ही क्षेत्र मर्यादितची बंदी हटवलेली आहे. हो. त्यामुळे बैलगाडी मालक या ठिकाणी येणार आहेत, तर त्या बैलगाडी मालकांना संघटनेच्या वतीनं काय सूचना असतील? संघटनेच्या वतीने एवढंच सांगणार आहे की 3 फेऱ्यांचा खेळ
जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला ओरिजिनली आहे. म्हणजे ह्यांचा पश्चिम महाराष्ट्रातला तो पूर्वीपासूनचा ऐतिहासिक खेळ आहे आणि त्याच्यामध्ये उत्तर भारतातले आपल्या उत्तर महाराष्ट्रातले लोक नव्याने समाविष्ट झालेले आहेत. तर इकडे म्हणजे हा खेळ मूळचा ह्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा, परंतु तुम्ही नवीन आहे ह्याची नियमावल्या तुम्ही सर्व व्यवस्थित पाळल्या गेल्या पाहिजेत. किंवा तुमच्याकडे जरी ह्या पद्धतीचा खेळ घेतला तर ह्याच नियमावलीने तो खेळ खेळायला गेला पाहिजे. कारण इकडनं त्यावेळेस तिकडं खेळायला येईन माणूस, तर त्याला असा वेगळा तुम्ही तुमच्या भागामध्ये परत त्याच्या त्या नियमांमध्ये वेगळे काहीतरी नियम लावून वेगळी काहीतरी तुमच्या मागण्या राहायला पाहिजे. तो तसंच कारण झालं नाशिकला की त्या विभागातल्या लोकांना वाटलं की मैदान आमच्याकडे म्हणल्यानंतर आमचेच नियम चालला पाहिजे किंवा आम्ही जे म्हणून तसं झालं पाहिजे. हे असं चालत नाही. इकडं येताना जो नियम तुम्हाला लावले जातात तेच इकडनं तिकडं लोक ज्यावेळेस येतील त्यांना तेच नियम लावले गेले पाहिजेत. दोन्हीकडे एकसारखेच नियम पाहिजेत आणि एकसारखेच कायदे कानून पाहिजे त्या खेळाची. त्याचबरोबर त्या भागामध्ये सुद्धा मैदान होत आहेत 3 फेऱ्याची, तर त्या आयोजकांना काय सांगाल तुम्ही? त्यांच्या आयोजकांना एवढंच सांगाल की ज्या पद्धतीने शासनाने काही नियमावली घालून दिल्या असतील त्या पाळल्या पाहिजे काटेकोरपणे. दुसरी गोष्ट संघटनेने काही नियमावली केलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त की जेणेकरून खेळ सोपा निर्विघ्न पार पडण्यासाठी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याचे काय, जसे समजा झेंड्या बसली पट्टी असन, कॅमेरे असतील दोन्ही बाजूचे कॅमेरे, ड्रोनचा विषय असन, तुम्हाला सांगतो कॅमेऱ्यावरनं निकाल देणं वगैरे, ज्या काही गोष्टी केल्यात आणि त्याच्यातनं वादिवाद टाळतात आणि खेळ चांगला होतोय, पारदर्शी होतोय. ह्या पद्धतीनेच तुम्ही खेळत राहिलं पाहिजे. तिकडं तुम्ही खेळ वाढत असताना वेगळ्या पद्धतीने तो खेळ वाढला नाही पाहिजे किंवा वेगळ्या नियमावलीने वाढला नाही पाहिजे. ज्या पद्धतीने इकडं आदत वेगळा पळतो, दुसरा वेगळा पळतो किंवा ओपन वेगळा पळतो, त्या पद्धतीनंच तो खेळ खेळला गेला पाहिजे. आदत दुसरा एकत्र पळवण्याची वगैरे ती आपण प्रथा मोडलेली आहे. त्याची परत उगाच चुकीच्या प्रथेला सुरुवात नाही केली पाहिजे तुम्ही तिकडं. कारण काय होतं की मग तुम्ही इकडं आल्यानंतर तुम्हाला ते नियम रुजू पडत नाही, मग त्याच्यातनं वाद होतात. तर त्या पद्धतीने आम्ही त्या भागातल्या लोकांचं बी एक बैठक घेऊन त्यांचं समुपदेशन करणार आहे. त्यांना या गोष्टीचे सर्व आम्ही जाणीव करून देणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही क्षेत्र मर्यादित 3 फेरे चालू केले होते मध्यंतरी, तर त्यानंतरने कोणत्या लोकप्रतिनिधींनी तुम्हाला कॉल केले आणि या संदर्भामध्ये काय चर्चा झाली? मला त्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस बंदीचा लढा चालू होता, बंदीचा लढा चालू असताना बरेचशा लोकप्रतिनिधींकडे आम्ही जाऊन आमचं गारण मांडत होतो. त्यांच्याकडनं काही शासकीय गोष्टी करून घेणं वगैरे आम्हाला सर्व हे करत होतं. त्याच लोकांनी उदाहरणार्थ सुनीलजी केदार होते त्यावेळेस पश्चिम संवर्धन मंत्री, रोहितदादा पवार होते, गिरीश महाजन होते, नंतर पंकजा मुंडे होते, महेशदादा लांडगे होते, नंतर संग्रामभाई जगताप होते. हे लोक सगळे त्या प्रक्रियेमध्ये संघटनेला सहकार्य करत होते. परंतु त्या लोकांचं म्हणणं असं पडलं की असं विभागवाईज कुठलीही गोष्ट करू नका आणि त्या खेळाला एवढं तुम्ही मोठं केलेलं आहे तर त्याला परत छोटं करू नका. काय ज्या चुका होत असत्या तुम्ही आपापसात सांगून चुकीचं वागणाऱ्याला तुम्ही शिक्षा द्या, परंतु सर्वांना विटीस धरू नका असं सर्वांचं म्हणणं येत होतं. आणि परत त्या दिवशी तुम्ही होता महाराष्ट्राचे आराध्य दैवत उदयन महाराजसुद्धा त्या पद्धतीनेच बोलले. म्हणजे अशा स्वरूपाचं सर्वांचं सांगणं येत असताना या सर्वांचं म्हणणं टाळणं म्हणजे संघटनेने त्यांचं म्हणणं टाळणं योग्य नाही असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीने हा संघटनेने निर्णय घेतलेला आहे. मग आमच्याबरोबरच संघटनेचे ठाणा रायगड पालघरचे जे अध्यक्ष आहेत संदीप माळी, त्यांनाही त्या पद्धतीने मुंबईमध्ये त्यांनी ती आपल्या विभागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या विभागामध्ये ते सामील असल्यामुळं त्यांनाही बऱ्याचशा लोकांनी प्रेशर टाकला आणि त्यांनाही सांगितलं की बाबा हे असं तुम्ही विभागावेळेस काही ठेवू नका, एकत्र येऊन खेळा. तर ह्या सर्व लोकांच्या विनंतीतनं किंवा विनंती म्हणता येणार नाही, त्यांनी आम्हाला हक्काने सांगितलं आणि त्यांचं बी 4 गोष्टी ऐकणं संघटनेला भाग पडतं आहे. त्या पद्धतीने हा संघटनेने निर्णय घेतलेला आहे. ज्या पद्धतीनं नाशिकच्या मैदानामध्ये काही वादविवाद झाले तर त्याच्याविषयी काय सांगाल?
त्याविषयी असं सांगतो मी की तो जो वाद झाला होता आपल्याकडनं आणि मराठवाड्यातनं विदर्भातनं गाड्या गेल्या होत्या नाशिकला पळायला, परंतु नाशिकच्या स्थानिक बैलगाडी मालकांनी बरेचसे चुकीचे प्रकार घडले. एक वाद झाला म्हणून एक प्रकार उघडकीस झाला, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर सेमीमध्ये पण वाद झाले आणि तिथं मी असेल किंवा आपले संघटनेचे सचिव विलास पैलवान होते, यांनी प्रखरपणे तिथं ते वाद मिटवले. आणि हे सर्व करत असताना तिथल्या काही लोकांनी जो चुकीच्या पद्धतीचं बोललं की संघटनेचे नियम आम्हाला मान्य नाहीत, आम्ही आमच्या भागात खेळतो, आमच्यासाठी आमचा नियम वगैरे काही चुकीच्या गोष्टी बोलल्या. आणि मग तिथं आम्ही निर्णय घेतला की बाबा तुमच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे, कारण ज्या संघटनेच्या जेव्हा नियमावलीवरती तुम्ही सर्व महाराष्ट्रभर खेळता त्याच संघटनेचे नियम तुम्हाला तुमच्या विभागामध्ये खेळताना जर मान्य नसतील तर मग तुम्हाला बी इकडे खेळायचा काही अधिकार नाही. थोडासा असा तो वाद झाला. आणि समजा छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, विदर्भ, मराठवाडा, नागपूर, अमरावती या साईडचे बैलगाडी मालक तिथं हजर होते आणि त्यांचेसुद्धा बैलगाडी मालकांचे वाद झालेले तिथं त्या बैलगाडी शर्यतीमध्ये आम्ही संघटनेमार्फत मिटवलेले असताना त्यांनी साधा निषेधसुद्धा नोंदवला नाही. म्हणून ते सर्वांच्या मनात रोष होता आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा, आणि तो रोष आता कमी झालेला असं वाटतंय. तर तो विभाग वाईज जो खेळायचा निर्णय घेतला होता तो आम्ही आता कॅन्सल केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं आणि सर्वांचं एकच सांगणं आहे की तिकडनं उत्तर महाराष्ट्रातनं जे काही लोक येतात त्यांनी नियमाचं पालन केलं पाहिजे. त्यांनी काही सावडी पैरे जे होतात त्याच्याबद्दल इमानदार राहिलं पाहिजे की फसवफशी नाही केली पाहिजे. काही लोकांचं अर्थकरण होतं ह्या सावडीमध्ये आणि पैऱ्यांमध्ये, ते पण चुकीचं होतं आहे खरं, पण त्याच्यावरती पण मर्यादा राहिली पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टीचं पालन करून तुम्ही इकडे खेळावं जेणेकरून वादिवाद होत नाही असं मी उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन करतो. आणि इकडे येऊन खेळण्यास त्यांना म्हणजे कुठलाही मजावर राहणार नाही असं मला वाटतं. आता हा झाला, आता दुसरा अजून काही जाहीर करणार आहात या मुलाखतीच्या माध्यमातून? काही ह्या मागील 2 महिन्यामध्ये बऱ्याचशा वर खाली झालेल्या संघटनेमध्ये सुद्धा, आणि मी एक सेन्सिटिव्ह माणूस आहे, काही गोष्टी चुकीच्या घडतात त्याच्यात. आणि हे चुकीच्या गोष्टी प्रत्येक वेळेस जर प्रत्येकाच्या समजुती काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना फार वेळ द्यायला लागतो, फार बंधनी करायला लागतात लोकांच्या. आणि ह्याच्यातनं मग मी स्वतः वैयक्तिक असा निर्णय घेतला की आपण ह्या जबाबदारीतनं अध्यक्षपदाच्या बाजूला व्हायचं असा निर्णय घेतलेला आहे. मी माझा राजीनामा देणार आहे आणि कदाचित माझ्याबरोबर आनंदाप्पा असतील किंवा दत्ताजी गायकवाड असतील, यांना बी तोच अनुभव आलेला असल्यामुळं आम्ही तिघांनी एकत्र असं ठरवलं की आपण आपल्या पदांचा राजीनामा देऊ, संघटनेत आम्ही कार्यकारी सदस्य म्हणून कायम संघटनेबरोबर आहोत. उद्या संघटनेचं आपण म्हणतो रिशफलिंग करायचं, आपण त्याला मराठी शब्द मला सांगता येत नाही, की ह्याचं पुनर्रचना करायची आपल्याला. तर त्या पद्धतीत जी पुनर्रचना होईल त्याच्यामध्ये आम्ही पुढे येऊन तो विषय मार्गी लावू. दरम्यानच्या काळामध्ये आता तुम्ही राजीनामा देताय, मात्र हा जो सगळा आपला खेळ आहे ह्याच्यावरती नियंत्रण कोणाचं राहील आणि कोण निर्णय घेईल ह्याचे? दरम्यानच्या काळामध्ये मी तेच सांगत होतो की दरम्यानच्या काळामध्ये आमचे सचिव असतील विलास पैलवान यांच्या अखत्यारीमध्ये तालुका कमिट्या आम्ही नेमलेल्या आहेत. आम्ही सक्षम तालुका कमिट्या आहेत, सर्व सक्षमपणे काम करतायत. तर त्या लोकांनी संघटनेची नियमावली आपापल्या तालुक्यामध्ये व्यवस्थित अस्तित्वात आणावी आणि मैदानं पार पाडावेत जेणेकरून वादिवाद परत वाढणार नाही आहेत. वरिष्ठ लेवलच्या जे काही नेमणुका व्हायच्यात त्याचे तालुका कमिट्यांकडनं प्रस्ताव येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सभासद नोंदणीचं जो काम आहे ते लवकरात लवकर पार पडून
संघटनेच्या सचिवांकडं त्यांची ती सूची उपलब्ध करून घ्यायची, ज्यांनी त्याची ओळखपत्र, ज्यांनी त्याच्या बैलाच्या माहित्या, हे सर्व संकलन झाले पाहिजेत. हे सर्व होत असताना काही वेळ जाणार आहे. 1-2-3 महिन्यानंतर कदाचित हे सर्व सभासद नोंदणीचं वगैरे सगळं काम संपल्यानंतर एक जनरल बॉडी मिटिंग लागेल. त्याच्यामध्ये आम्ही सर्व सहभागी असणारच आहे. त्याच्यामध्ये आपण एक सक्षम नेतृत्व काम करणार आहे. आम्ही संघटनेवरती काम करतच राहणार आहे. परंतु एक काळ असतो, आम्ही गेले 10-12 वर्ष काम केलं आहे. बंदीच्या अगोदर 10 वर्ष काम केलं, बंदी उठल्यानंतर 4-5 वर्ष काम केलं. वैयक्तिक कामं असतात, वेळ देऊ शकत नाही संघटनेला, आणि आपण वेळ न देऊ शकल्यामुळं संघटनेचं काम थांबवणं आहे. या दृष्टिकोनातून नवीन नामाची नवीन लोक याच्यामध्ये तयार व्हावीत अशा अपेक्षेने आम्ही थोडंसं थांबून नवीन लोकांना वाव देण्याचा प्रयत्न करू. सक्षम माणसं आम्ही तिथं नेमू. भविष्यात 1-2-3 महिन्यामध्ये परत आपण ज्यावेळेस बैठक घेऊ त्यावेळेस आपण त्याच्यात निर्णय घेऊ. विस्तारीकरण करायचं आहे कार्यकारिणीचं, तेही करून घेऊ. कदाचित लवकर बी होऊ शकेल. ते किती कालावधी असेल साधारणतः अजून? जी बी कधी होईल तुमची? जनरल बॉडीची मिटिंग कधी होईल? 3 महिने तर नक्कीच लागतील या सर्व गोष्टींना. आणि 3 महिने आम्ही पण सर्वांच्या ताब्यात देऊन हे सगळं व्यवस्थित सुरळीत चालेल ही अपेक्षा ठेवतोय. आता जे हा 3 महिन्याचा कालावधी, यामध्ये तुम्ही तालुका अध्यक्षांना काय सूचना करा? माझं तालुका अध्यक्षांना एकच सांगणं राहील की वरिष्ठ जरी बाजूला गेले असले तरी सर्व जबाबदारी आता तुमच्यावरती आहे. तुम्ही त्या जबाबदारी संपूर्ण तन्मनधनाने पार पाडावेत. आणि इथून मग हे 2-3 वर्षामध्ये आपण जी शिस्त लावलेली ती कायम राहावी. कुणी आपला तुपला, कुणी निर्णय घेताना आपला तुपला मानू नका किंवा तुमच्यावरती अंकुश नाही असं नका समजू. कारण आज सर्व कॅमेऱ्यात येत आहे आणि मग तुम्हालाही आमच्यासारखा पश्चाताप होऊ नये अशी अपेक्षा ठेवतो आणि तुमचं काम चालू ठेवा अशी विनंती करतो. आता आपण वळूयात उपाध्यक्ष आनंदाप्पा मोहिते यांच्याकडं. आप्पा, काय सांगाल? आत्ताच आबांनी 2 निर्णय जाहीर केले. एक म्हणजे क्षेत्र मर्यादितच्या संदर्भातला, आणि दुसरा निर्णय म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्राला हादरून ठेवणारा, तो म्हणजे अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच जोडीला तुम्ही सुद्धा दिला आहे आणि पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड यांनी सुद्धा दिला आहे. तर काय सांगाल याच्याविषयी? आज या ठिकाणी या संघटनेचा जन्म फार प्रेमातून झाला होता. ज्या पद्धतीनं एका विचाराची वेगवेगळ्या रक्तातली माणसं एकत्र येऊन ज्या पद्धतीनं जसा डिकांचा लाडू बांधला जातो त्या पद्धतीनं ही एक विचाराची संघटना बनली होती. आणि आबाने आत्ताच डिक्लेअर केलं, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या गोष्टीमध्ये फार आबांना त्रास झाला. आबा आम्हाला बोलून दावत होते की जेवढा चालू करण्यासाठी प्राणीमित्राच्या विरोधात लढण्यासाठी जेवढा त्रास झाला नाही तेवढा मानसिकता माझी या 2 महिन्यात झाली. आणि ह्या गोष्टी सतत बोलत असताना आबा ह्या गोष्टीला कटाळले की ज्या माणसांनी शर्ती चालू करण्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवली त्या लोकप्रतिनिधीचं रोज 2 फोन आम्हाला येऊ लागले. आणि ज्या लोकप्रतिनिधीनं सर्व पक्षाच्या प्रतिनिधीत्व सहकार्याची भूमिका या स्पर्धा चालू करण्यासाठी ठेवल्या होत्या, मग आबांना कुणाला नाही म्हणायचं, कुणाला होय म्हणायचं. आत्ताच आबांनी लोकप्रतिनिधीची नावं सांगितली. मराठवाड्यातून अनेक लोकप्रतिनिधीचे आबासनी फोन आले की ज्या पद्धतीनं आबा त्यासनी फोन करत होते की ही बंदी उठली पाहिजे, यो नाच चालला पाहिजे, या पद्धतीनं आबांनी फोन केले. त्याच्यापेक्षा जास्त फोन त्या मंडळींनी केले की एवढी चांगली संघटना, एवढं सगळं आपण एकोप्यानं खेळत असताना. आणि ह्या गोष्टीचा फार पश्चाताप आबांना झाल्यानंतर आम्ही तोच गोष्टीचा विचार केला. मी असेल, आमचे महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड असतील, मी आबा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते, आम्ही उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होतो, दत्ता गायकवाड दत्ताभाऊ कार्याध्यक्ष म्हणून पाहत होते.
असं काय आम्ही तिघं संघटनेचे पदाधिकारी होतो म्हणून काय आम्ही कधी असं पदाधिकारी आहे म्हणून कधी मैदानात आम्ही गेलो नाही. कारण आबांनाही जवळजवळ 30 वर्ष झालं नाद आहे. दत्ताभाऊंची दुसरी पिढी या नादात आहे, आमची दुसरी पिढी नादात आहे. आम्ही एक बैलगाडी मालक म्हणून आम्ही सतत या मैदानात जात होतो. परंतु एका विचाराने ज्या वेळेला ह्या बैलगाडी बंद झाल्या आणि ह्या बैलगाडी चालू करण्यासाठी ज्या एका विचारानं आम्ही मंडळी काय ह्यात सहभागी होतो, ह्यात आम्हाला आबांचे विचार पटले, आबांचे तत्त्व पटले आणि आबांचा स्वभाव पटला. म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी असंच बसल्यानंतर आबा तुम्ही या संघटनेचा अध्यक्ष व्हा आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना अशी योगायोगानं ते त्या संघटनेचं नाव 10 वर्षापूर्वी आम्ही ठेवलं आणि रजिस्टर आत्ता 2024ला झाली. ते काय प्रसंगानं रजिस्टर करावी लागली. जर त्या गोष्टीचा प्रसंग नसता तरीसुद्धा रजिस्टर अजूनसुद्धा झाले नसते. म्हणून प्रसंगानं रजिस्टर झाली आणि आबानं आम्हाला आज ह्या संघटनेचा जन्म घातला. आम्ही मंडळी सगळी एक जागी आलो. मग यामध्ये लोकप्रतिनिधी महेशदादा असतील, बाकीचे सगळे पुण्यातले असतील. या ठिकाणी आबांचे सहकारी बोदगेसाहेब असतील, राम टाकळकर असतील, बाळासाहेब आरोडकर असतील, आमच्या भागातले आमचे सहकारी धनाय शिंदे असेल, उदयदादा असतील, या ठिकाणी उपस्थित असणारे दत्ताभाऊ असतील, त्यांचे अमोलदादा असतील, या ठिकाणी संतोष मोडक असतील आणि या ठिकाणी आमच्या तालुका अध्यक्ष उदयदादा असतील. बरेच मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही एक साम्यागाम्यानं 10 वर्ष वावरलो. परंतु आबांनी मागाय सांगितल्या पद्धतीनं काय माणसांच्या विचारामध्ये फरक पडला आणि त्यातून तुम्ही म्हणालात की विचारामध्ये फरक पडला, याचं नेमकं कारण काय? आता असं असतंय, आत्ताच्या कलियुगात आम्ही तालमीत ज्या वेळेला होतो अजूनसुद्धा तुषारभाऊ तुम्हाला सांगतो 2 गोष्टीत आदरांक किती आहे. एक माळकरी संप्रदाय आणि आमच्या पैलवान पेशात आम्हाला जो माणूस तालमीत गेला आहे आणि ज्या माणसानं टाळगळ्यात घातला आहे यांना दुसऱ्याच्या आशीर्वादाची अपेक्षा आम्हाला असते की आम्ही अजूनसुद्धा नम्रता त्याचं पायाचं दर्शन घेतल्याशिवाय आमच्या तर पैलवान पेशात कोणत्याही जाती धर्माचा आमचा पैलवान असू द्या, आमच्यापेक्षा वयानं मोठा असला तर आम्ही आदरांकिती त्या माणसाचं पाय धरतो. आणि एक पारायणमध्ये पण तसंच आहे. ह्या 2 गोष्टी अजून राहिल्या त्या. पण आत्ताच्या युगात वडिलाचा मुलगा ऐकणं आणि मुलाचं भाव ऐकणं अशी अवस्था असताना काही विचारात थोडा फरक पडला की त्या मंडळींनी आबांना चालू बंद करा म्हणून तिनेच सांगायचं, चालू करा म्हणून तिनेच सांगायचं, हे नियम करा म्हणून तिनेच सांगायचं, परत तिनेच सांगायचं. या गोष्टीच्या विचारात फरक पडल्यानंतर आबासारखा जर माणूस यातून थांबत असला तर आम्ही दोघांनी हा निर्णय आबांच्या विश्वासावर आम्ही या संघटनेमध्ये राहिलो. संघटना वाढवली, संघटना मोठी केली आणि आबा जर संघटनेतनं पदाधिकाऱ्यापासून जर लांब थांबत असतील तर त्या पदापेक्षा आम्हाला आबा महत्त्वाचे आहेत. आम्हाला आमचं पद संघटनेत महत्त्वाचं नाही. म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की आबा या पदापासून जर थांबत असले तर आपणही दोघांनी थांबावं असा आम्ही दोघांनी विचार केला. म्हणून आम्ही या संघटनेपासून थोडं लांब थांबतो आहे, पदापासून लांब थांबतो आहे. पण दुसऱ्या बाजूला आम्हाला दुःखही तितकंच आहे. का तर आम्ही एवढी मोठी संघटना केली, एवढ्या मोठ्या आम्ही एक जागी आलो, आम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा जवळ राहिलो. ते आम्ही राहणारच. आम्ही संघटनेत सभासद म्हणून राहणार. संघटनेला ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला आबांच्या सल्ल्याला जर आली विचारायला तर आम्ही सगळी चांगला सल्ला या संघटनेसाठी द्यायला आम्ही तयार आहे. नव्यानं जे बैलगाडी मालक दाखल झालेत, युवक वर्ग फार मोठ्या प्रमाणावरती आहे. 21 ते 30 वयोगटातले जास्त प्रमाणावरती या खेळामध्ये युवक दिसतोय. तर काय त्यांना काय संदेश द्याल? आज आपण पाहताय तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून 2 मोठे निर्णय जाहीर केले. ह्या संघटनेत ज्या वेळेला पदार्पण केलं त्याच्या आधी नियम चांगले होते. त्यावेळेला हे नव्हतं, मीडिया नव्हता, तरीसुद्धा दिलेला पंचांचा निर्णय मान्य केला जायचा.
मग फरक असेल किंवा न असेल. आता कॅमेरा आल्यानंतर तुम्हाला इंचाचा फरक कळायला लागला, पण अनेक वर्ष 100 वर्षापूर्वीसुद्धा पंचांनी दिलेला निकाल हा मान्य करायचा. तसंच इथून पुढंसुद्धा जी काय कॅमेऱ्यावरती आपण निकाल दिला जातो, या नवीन पिढीनं जी शासनाचे नियम आहेत याचं कठोर पालन केलंच पाहिजे. का तर एखादा जर अजून आपण माणुसकी म्हणून एखाद्याला जात नाही आपण, परंतु कोर्टबाजी कचेरीबाजी जर ह्यात शिरली तर 100% शासनानं त्या शिक्षापात्र ठरवलेल्या आहेत. जर कोर्टात जर एखादा माणूस गेला किंवा गुन्हा जर दाखल झालं तर त्याच्या एक तो वाईट नाही. तरुण पिढीनं, ड्रायव्हरांनी, सोडणारांनी, सगळ्यांनी जे काही शासनाचे नियम आहेत हे पाळलं तर या स्पर्धा चांगल्या पार पडतील, बिनभांडणाच्या स्पर्धा पार पडतील. आपण आमची सगळ्यांची, आमच्या सगळ्या संघटनेच्या वरिष्ठांची आमची विनंती राहील की शासनाच्या नियमानुसार आणि संघटनेने काय नियम घालून दिलेले यात तुम्ही स्पर्धा पार पाडाव्या अशी आमची नम्रतेची विनंती राहील. मित्रांनो, आता वळूयात महाराष्ट्र केसरी पहलवान दत्ताभाऊ गायकवाड यांच्याकडे. त्यांनीसुद्धा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. दत्ताभाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज आबांनी 2 निर्णय जाहीर केले. एक म्हणजे क्षेत्र मर्यादितच्या संदर्भातला आणि दुसरा म्हणजे एक महाराष्ट्राला हादरून टाकणारा, तो म्हणजे त्यांनी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर तुम्ही त्यांचे सहकारी आहात, तुम्ही सुद्धा आज राजीनामा दिला आहे. तर काय सांगाल याच्याविषयी? खरं तर अखिल भारतीय संघटनेचे एक अध्यक्ष म्हणून खरंच मी नितीन आबा शेवाळे यांचं मनापासून मी आभार मानतो. कारण हा खेळ होता बैलगाडी शर्यतीचा, तो खेळाप्रमाणे खेळला पाहिजे. त्या उक्तीप्रमाणे जे आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र ही मर्यादित मैदान होत होतं, त्या सर्वांवरचा आज निर्बंध जे असतील ते सर्व आबांनी या ठिकाणी उठवलेलं आहे. त्याबद्दल मी बैलगाडी चालक, शौकीन मालक यांच्या वतीनं खरंच मनापासून मी आबांचं आभार मानतो. पण एक दुर्दैवाची बाब म्हणजे आज जर आबांनी या संघटनेतनं जर बाहेर पडत असतील तर याचासुद्धा या सर्व बैलगाडी मालकांनी थोडा विचार केला पाहिजे की हे आबासारखा जर माणूस आज ह्या बैलगाडी क्षेत्रातून बाहेर जात असेल तर कुठंतरी आपण चुकतोय, ह्याची पण सर्व बैलगाडीवाल्यांनी याची जाणीव झाली पाहिजे. कारण आज जो माणूस 12 वर्ष बाहेरच्या म्हणजे पेटासारख्या संघटनेसंग लढत असून त्या ठिकाणी अजिबात न डगमगता त्यांच्यासमोर खंबीरपणे आज ह्या माणसांनी लढा देऊन आपली बैलगाडा शर्यत चालू केलेली आहे. आणि जर आपल्या घरातल्याच माणसांसंग जर लढून हा माणूस जर दमून किंवा कशाही पद्धतीने जर मानसिक टेन्शन घेऊन, त्रास घेऊन जर थांबत असेल तर याचंसुद्धा सर्व बैलगाडीवाल्यांनी याचं सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. आणि त्या आबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत असताना जर आबांनी या ठिकाणी पदाचा राजीनामा देत असेल तर त्या आबांच्यापेक्षा मला वाटत नाही आमची पदं मोठी असतील. तर त्यामुळं आम्हीसुद्धा, मी या कार्याध्यक्षपदाचा या ठिकाणी आज या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष असतील नितीन आबा शेवाळे, तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव असतील आदरणीय पैलवान विलासरावजी देशमुख यांच्याकडं आम्ही आता माझा राजीनामा पोस्टाने पाठवणार आहे आणि हा आबांच्या समोर आता मी माझा राजीनामा या ठिकाणी देणार आहे. त्याचबरोबर आता एक तुम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये तुमचं फार मोठं नाव आहे, त्याचबरोबर बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये, दोन्ही क्षेत्रामध्ये युवक वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचबरोबर नवीन नवीन या क्षेत्रामध्ये उतरणारे लोक खूप आहेत. काय पाहताय एकंदरीत आत्ताच्या घडीला सुरू असलेली बैलगाडी शर्यत याच्यावरती काय भाष्य कराल? खरंच आता आमचे मार्गदर्शक आनंदआप्पा मोहिते यांनी एक आता चांगला एक किस्सा सांगितलेला आहे की वारकरी क्षेत्र आणि पैलवानकी क्षेत्र हे जिथं जाईन तिथं एकामेरीच्या पाया पडणारं क्षेत्र आहे. आज आत्ताच आप्पा माझ्या ऑफिसमध्ये आले तर मी आप्पांचं पहिल्यांदा दर्शन घेतलं की आज एवढी मोठी माणसं आपल्या ऑफिसमध्ये येतात. म्हणजे आम्हाला कसलाही संकोच वाटत नाही की आपल्यापेक्षा जी वरिष्ठ मंडळी त्यांच्या पाया पडणं हे त्याच्यात कसलंही कमीपणाचं लक्षण नाही. कारण आम्हाला शिकवणच पैलवानकीतनं शिकवण असते, आपल्यापेक्षा जो वरिष्ठ असेल त्याच्या पहिलं पाया पडायचं आणि मग बाकीची पुढची कामं करायची. तर आत्ता मी ही बैलगाडी क्षेत्र पाहतो आहे, याच्यामध्ये खरंच नवीन तरुण वर्ग 20-25 वर्षाचा तरुण वर्ग खूप या मैदानात आता बैलाच्या शर्यतीमध्ये खूप तरुण वर्ग आलेला आहे. तो तरुण वर्ग
एका मिरीला कुणाचंही मानत नाही, काय नाही त्यांच्याच नादात तो असतो आणि ते राहणार पण, कारण शेवटी ते त्यांच्या बापाचं ऐकत नाही तर आपल्यासारख्याचं कुठं ऐकणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला थोडं वाटत होतं की हे क्षेत्र चांगलं आहे, चांगल्या क्षेत्रात आपलं ह्या बैलगाडी शर्यतीचं नाव खूप मोठ्या प्रमाणात वरच्या लेवलला जावं, ह्या मैदानं सगळी शिस्तबद्ध व्हावं हे आम्हाला सगळं मनापासून वाटत होतं. पण खरं तर थोडं 1-2 मोजकी लोक असतातच प्रत्येक ह्याच्यामध्ये, कारण इथून मागाची मैदानं होत होती ती वशिल्यावरती बरीच बैलं पळत होती. हा माझा कडणी नको, मधून काढ, हे कर, हे सगळं निर्बंध आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने सगळं निर्बंध घातल्यानंतर काही ना वाईट वाटलं. पण आमच्यासारख्याला एक समाधान वाटलं की कुठंतरी ही कायद्याच्या चौकटीत राहून ही बैलगाडी शर्यत व्हावी आणि पूर्वत जावी. आपले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं कुठंतरी चांगल्या पद्धतीचं नाव व्हावं हे सगळं आमच्यासारख्यांना मनापासून वाटत होतं. आता पुन्हा एकदा या मुलाखतीचा शेवट करूयात. अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांच्याकडे बोलूयात. आबा, जो तुम्ही क्षेत्र मर्यादित संदर्भातला निर्णय जाहीर केला आहे तो कधीपासून लागू होईल आणि खरेदी विक्रीचा कधीपासून लागू होईल? तो आजपासून लागू झाला. त्याचं काय म्हणजे आम्ही जाहीर केलं, मागं काही 4-6 बैलचा जो विषय होता वादग्रस्त व्यवहारांचा, तो आम्ही 20 तारखेपर्यंत त्यांना सांगितलं 20 तारखेनंतर पळा, आणि हा सुद्धा निर्णय अगदी उद्याच्यामध्ये त्यांना उद्यापासून तो अस्तित्वात आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काय पण आता खरेदी विक्री करत असताना काय सूचना करताल बैलगाडी मालकांना? खरेदी विक्रीला सुद्धा कुणाचं काही बंधन नाही. कुणी कुणापासून खरेदी करू शकतो, कुणाचं कारण असेल किंवा खरेदी असेल त्याला सुद्धा संघटनेमार्फत काही बंधन नाही आहे. बाकीचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आयोजकाचे काय अधिकार आहेत, त्यांना त्या पद्धतीने विभाग वाईज मैदान भरवायचे असेल तर ते भरू शकतात. गाड्या नोंद करून घ्यायचे अधिकार त्यांच्याकडे राहतील. 100 करायचे, 200 करायचे, 1000 करायच्या, तो त्यांचा निर्णय, कारण त्यांचा कार्यक्रम असतो, त्यांना पार पडायचा असतो. बाकी जे मैदान पार पडतात त्याला सगळे नियमावली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची लागू. हो, तालुका कमिटीला तशी आपण जबाबदारी दिलेली. आता मी मगाशी बोललेलोच आहे, तालुका कमिटीने जर यात्रा कमिटीने जर तालुका कमिटीचं नाव टाकलं असेल किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नाव टाकलं असेल तर तो पूर्वीसारखाच तो नियम लागू राहील. तालुका कमिटी त्या मैदानं पार पडतील. आता किती पदाधिकाऱ्यांनी पदांचा राजीनामा जाहीर केलेला आहे? मी स्वतः नितीन शेवाळे, आनंदराव मोहिते आणि दत्ताजी गायकवाड या तिघांनी आम्ही राजीनामे दिलेले आहेत. ह्या दोघांनी माझ्याकडे दिले आणि मी धर्मदायक आयुक्तांना माझा राजीनामा अध्यक्षपदाचा पाठवलेला आहे. परंतु तिघांनी राजीनामा देत असताना स्वतःचं कार्यकारी सदस्यत्व कायम ठेवलेलं आहे. कायम ठेवले आहे. हो, तर ते हे राजीनामा माझ्याकडे आलेले आहेत. हा पंच आहे. मित्रांनो, पाहिलं असेल की बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये देव माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे नितीन आबा शेवाळे यांनी राजीनामा जाहीर केलेला आहे. म्हणजे खरंच महाराष्ट्राला हादरून टाकणारा हा सगळा आजचा जो मुलाखत आहे ती सगळी आहे. तर आबा, आता म्हणजे बैलगाडी मालकांची म्हणजे तुमचा वाढदिवस असेल किंवा कुठल्या अन्य काही गोष्टी घडत असतील त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र जवळपास बैलगाडी मालक स्टेटस ठेवतात, प्रतिक्रिया व्यक्त करतात. तर आता काय म्हणजे महाराष्ट्राने काय, महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालक जे असतील कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे कुठलाही खेळ असो, 4 बैलातले असतील, शंकरपटातले असतील किंवा अनेक विभागातले जे बैलगाडी मालक आहेत की जे पहिल्यापासून माझ्याशी संबंधात आलेले आहेत आणि प्रत्यक्षात ओळखणारे न ओळखणारे बरेच असे लोक आहेत की मी काही लोकांना ओळखत नसेल, परंतु सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं. आणि म्हणजे भरभरून म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी ह्या लढ्यामध्ये पडलो होतो. फक्त एक वंचित जो वर्ग असतो की बाबा त्याच्यावरती खरखर म्हणजे त्याच्या अशिक्षितपणामुळं अन्याय झाला होता, त्यामुळं मी माझ्या आयुष्यात मी अगदी हे केलं होतं की ह्या क्षेत्रामध्ये अगदी 2012ला ज्यावेळेस हायकोर्टाचा निर्णय झाला किंवा 2014ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला तर म्हणजे कुणी माणूस खचून जाणार होते किंवा माझे सहकारीसुद्धा खचले होते, परंतु मी हे निर्णय झाल्यानंतर कधीही खचलो नाही. परत दुसऱ्या दिवशी सर्व सहकाऱ्यांना एकत्र करून परत आम्ही लढा उभा केला. काय केलं असन काय नसन केलं तो विषय वेगळा. आणि लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं 4-6 वर्षामध्ये आणि मी त्यांचं त्याबद्दल ऋणी आहे. आणि म्हणजे
माझा म्हणजे अंतःकरण भरून येतं मी राजीनामा देत असताना. परंतु आता कोणीतरी नवीन ह्याच्यामध्ये तयार झालं पाहिजे आणि माझेही मी जे क्षमतेने नेतृत्व केलं असेल बैलगाड्या क्षेत्राचे, तर त्याही पेक्षा प्रखरपणे नेतृत्व करून हे क्षेत्र अजून पुढं वरती पोचवता येईल याची मला अपेक्षा आहे की कुणीतरी या पद्धतीने ते काम करावं किंवा ह्याही पेक्षा जास्त काम करून हे क्षेत्र वरती न्यावं, मी एवढीच अपेक्षा करतो. आणि बैलगाड्या शर्यतीचे जे बैलगाड्या प्रेमी आहेत, बैलगाडा मालक असतील किंवा बैलगाड्या क्षेत्रामध्ये विविध काम करणारी लोक असतील, त्यांना मी एकच सांगेन की मला आता फक्त मोकळा श्वास घ्यायचा आहे. मी एक फक्त बैलगाडा मालक म्हणून मला मैदानात यायचं आहे. मला अध्यक्ष म्हणून राहण्यात कदाचित मी कंटाळलो असं समजून, हे कुणाच्याही नाराजीतून हे मी काम करत नाही. परंतु नवीन पिढींनी याच्यातनं एक बोध घ्यावा की तुम्ही चांगलं राहा, चांगलं खेळा आणि हा खेळ मोठा करा. धन्यवाद आबा. धन्यवाद.